तर करिंथकरास पत्राचा आपण अभ्यास करत आहोत आणि विशेष करून प्रत्येकच नाही का प्रत्येक वचन बाय वचन आपण चाललेलो नाही. पण जे जे महत्वाचे सत्य आपल्याला या अध्यायांमध्ये पाहायला भेटतात ती सत्य आपण थोडक्यात समजून घेत आहोत आणि त्यातून आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर विशेष करून काल आपण जेव्हा या पत्रावर आपण सुरुवात केली नाही का, तर आपण पाहिलं की कशा प्रकारे जो जो छोटा भाग आहे तो म्हणजे त्याच्या अगोदर आपण शिकलो होतो अध्याय 1 वचन 1 ते 3 आणि मग शेवटचा भाग जो आहे अध्याय 16 आणि त्यातून वचन 13 पासून जो शेवटचे वचन आहेत, हे छोटे भाग आपण सगळ्यात अगोदर पाहिले आणि त्यातील जो मेन गाभा आहे आणि जो जो मुख्य भाग आहे त्याला आपण सुरुवात केली काल. तर त्यातील विशेष करून तो मुख्य भाग सुद्धा दोन भागामध्ये विभागलेला होता, जे आपण काल पाहिलं. त्यातील पहिला जो भाग होता तो म्हणजे अध्याय 1, त्यातील वचन मला असं वाटतं 10 पासून तर अध्याय 16 वचन 12 पर्यंत. तर त्या पहिल्या भागामध्ये आपण विशेष करून कशावर आपलं लक्ष केंद्रित केलं, पाऊल कशावर लक्ष केंद्रित करतो बरं? तर तो पहिला भाग जो आहे जिथं क्लोवेची जी माणसं आहेत त्यांनी मंडळीबद्दल जो वर्तमान जी बातमी पौलाला जाऊन सांगितली होती, मंडळीमध्ये काय विशेष करून समस्या चालू आहेत आणि कशा प्रकारे मंडळी पापाकडे पाहत आहे, मंडळीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या घटना घडत आहेत आणि मंडळीमध्ये कोणत्या समस्या चालू आहेत, भांडण तंटे नाही का, त्याबद्दल मंडळीने त्या लोकांनी पौलाला सांगितलं आणि म्हणूनच आपण सुरुवातीलाच बघितलं विशेष करून पहिल्या अध्यायामध्ये जिथं वचन 11 मध्ये पाऊल काय म्हणतो बरं, वचन 11 मध्ये तिथं तो म्हणतो, कारण माझ्या बंधूंनो तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला क्लोवेच्या माणसांकडून कळाले. आणि मग ते कलह कशाबद्दल होते, तर मग त्याचं उलगड आपल्याला पुढे पाहायला भेटतं. त्या मंडळीमध्ये फुटी पडायला लागल्या होत्या आणि त्या फुटीचं कारण काय होतं, लोकांचं ख्रिस्ताऐवजी ते जे नेतृत्व, जे नेते होते, जे पुढारी होते, त्यांच्या प्रती अधिक निष्ठा असणं नाही का. आणि नक्कीच जे जे सेवक वर्ग देवाने मंडळीमध्ये ठेवलेले आहेत, नक्कीच त्यांचा आदर करा म्हटलेला आहे, परंतु ख्रिस्ताच्या वरती नाही त्यांना स्थान द्यायला नाही सांगितलं नाही का. ते ते बिलकुल नाही, ते भयानकता आहे. कारण ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे आणि तो प्रभू आहे आणि पाऊल तेच त्या अध्यायामध्ये हाताळत आहे. आणि मग त्यांच्या फुटी पडण्याचं कारण काय होतं, तर मग पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्यांच्यामध्ये अनेक गट पडायला लागले होते. कोणी म्हणत होतं की मी पौलाचा, कोणी म्हणायचे मी अपोल्लोसाचा, मी केफाचा, तर मी ख्रिस्ताचा. आणि मग पौल त्यांचे हे जे बोलणं आहे अ, त्यांना तो उत्तर देतो, प्रत्युत्तर देतो आणि तो ख्रिस्त किती मौल्यवान आहे आणि ख्रिस्त किती मंडळीसाठी महत्वाचा आहे, आद्यस्थान आहे, केंद्रस्थान आहे, ख्रिस्ताचं वधस्तंभ, ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य, त्याबद्दल तो अध्याय 1 मध्ये बोलतो. त्यानंतर त्या मंडळीमध्ये उच्च नीच अशा दर्जा सुरू झाला होता मंडळीमध्ये. काही आपल्याला पाहायला भेटतं की जे सांस्कृतिक किंवा जे ज्या ज्या जगिक जी विचारसरणी आहे ती यायला लागली होती मंडळीमध्ये. सगळ्यात श्रीमंत कोण, सगळ्यात ज्ञानी कोण, सगळ्यात श्रेष्ठ कोण, असे दर्जा करायला लागले होते आणि गरिबांचा तिथं आपल्याला पाहायला भेटतं की गरिबांसोबत गैरव्यवहार सुरू झाला होता आणि लोक गर्वाने फुगत चाललेले होते. आणि म्हणून पौल अध्याय 2 मध्ये अगदी त्याबद्दल तो बोलतो नाही का, की जिथं तो म्हणतो की ज्ञानांना लाजवावं नाही का, म्हणून त्याने अशा लोकांचा उपयोग केलेला आहे की जे अज्ञानी आहे. आणि मग विशेष करून तो मग त्याच्याबद्दल बोलतो आणि विशेष करून तो स्वतःबद्दल सुद्धा इथं स्पष्ट करतो की मी किती अशक्त आहे आणि मी स्वतः किती भयभीत आणि अतिकंपित मी होतो नाही का, आणि मी स्वतःच्या बुद्धिमत्तेवर चालत नाही. आणि मग अनेक गोष्टी पॉल जो आहे अध्याय
2 मध्ये बोलतो आणि अ, विशेष करून मग अध्याय 3 मध्ये आणखी आपल्याला पाहायला भेटतं अपुल्लोसाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं की जो एक चांगला वक्तृत्व असणारा तो व्यक्ती होता आणि पौल म्हणतो की नक्कीच माझ्यापेक्षा चांगलं विकसित त्याचं वक्तृत्व आहे. परंतु महत्वाचं काय आहे ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य ख्रिस्ताने तो पाया घातलेला आहे आणि मंडळीने त्याच्याकडे लक्ष द्यावं नाही का. आणि मग त्याच्याबद्दल पॉल पुढे बोलतो आणि मग आपल्याला पाहायला भेटतं त्या मंडळीमध्ये खटले चालू होते. त्या मंडळीमध्ये जे भांडणं चालू होते ते आपल्याला पाहायला भेटतं की इतर जे अविश्वासणारे आहेत त्यांच्याकडे जायला लागले होते आणि त्याबद्दल सुद्धा पॉल पुढे तो बोलतो नाही का. आणि मग 5व्या अध्यायामध्ये त्या मंडळीमध्ये जे घाणेरडं कृत्य चाललं होतं आणि ज्याकडे मंडळी दुर्लक्ष करत होती, डोळे झाक करत होती आणि त्यातून हे दाखवत होते की आम्ही किती संयमी आहोत आणि आम्ही किती चांगले आहोत. तर मग पॉल जो आहे अ, अगदी त्याबद्दल फार ठामपणे आणि स्पष्ट रीतीने स्पष्ट शब्दामध्ये त्यांना सुनावत होतो नाही का. आणि मंडळीची शिस्त काय आहे त्याबद्दल तो आपल्याला पाहायला भेटतो 5 आणि 6 मध्ये. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तो स्पष्ट करतो. 6 मध्ये आपण अगोदर ऐकल्याप्रमाणे की जी भांडणं न्यायालयाकडे जात होती आणि दुसऱ्या बरोबर तो वाद चालत असताना ते दुसऱ्यांकडे जाऊन बाहेरच्या लोकांकडे जाऊन ते काय करायचे न्याय निवाड्यासाठी ते जात होते. तर याबद्दल सुद्धा पाऊल बोलत आहे. तर ह्या सगळ्या समस्या करीन मंडळीमध्ये होत्या. पण आपल्याला पाहायला भेटतं त्यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, या समस्या तर होत्याच मंडळीमध्ये चालू, पण मंडळी समोर काही प्रश्न सुद्धा उपस्थित झालेले होते. मंडळी समोर अनेक असे जे प्रश्न आहेत ते उपस्थित झाले होते आणि ते प्रश्न जे 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 तिघ लोक आहेत ते पौलाकडे घेऊन गेले, ज्याच्याबद्दल आपल्याला मला असं वाटतं पहिले करिंथ 16व्या अध्यायामध्ये पाहायला भेटल. जिथं त्यांचं नाव दिलेलं आहे, त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की अ, वचन 17 मध्ये पहा स्तेफना, फर्तुनात आणि अख्यायिक. तर नक्कीच क्लोवेची माणसं जे अगोदर नमूद करण्यात आले, तर अनेक अभ्यासक म्हणतात की ही ते लोक असावेत जे तिच्या कुटुंबातील ते लोक असावेत. आणि मग त्यांनी नक्कीच ते या मंडळीच्या समस्या तर त्यांनी पौलासमोर मांडल्या, परंतु मंडळी समोरचे जे प्रश्न होते ते सुद्धा लिखित स्वरूपात ते पौलापर्यंत घेऊन गेलेले होते. आणि म्हणूनच पौल ज्यावेळेस 7व्या अध्यायाची सुरुवात करतो, तर तुम्ही ज्यावेळेस बारकाईने ह्या अध्यायाकडे पाहाल तर तिथं तुम्हाला सुरुवातच कशी पाहायला भेटते बघा. जिथं काय म्हटलेलं आहे, तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्याविषयी पाहिलं. तर इथं अगदी स्पष्ट होतं की मंडळीने सुद्धा पौलासाठी पत्र लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये मंडळी समोर असणारे प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात. जे प्रश्न हे तिघे जण पौलाकडे घेऊन गेलेले होते आणि पौल आता ते प्रश्न या दुसऱ्या भागामध्ये हाताळणार आहे, अध्याय 7 ते अध्याय 16 मध्ये. आणि याच्यामध्ये जे प्रश्न होते त्याची सुरुवात आपल्याला अध्याय 7 आणि वचन 1 पासूनच पाहायला भेटते, जिथं पॉल म्हणतो की तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्याविषयी त्याविषयी नाही का. तर मग काय कशाबद्दल प्रश्न होते बरं. तर त्या मंडळीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विचार चालू होते. एकतर विवाहाबद्दल, अविवाहित राहण्याबद्दल आणि सूटपत्राबद्दल सगळ्यात पहिलं आपण पाहतो नाही का. आणि तेच आपल्याला अध्याय 7 मध्ये त्याबद्दल पौल जो आहे मंडळीला काय करत आहे, मार्गदर्शन करत आहे अध्याय 7 मध्ये नाही का. कमीत कमी आपल्याला इथं कमीत कमी 6 अशा गोष्टी पाहायला भेटतील की ज्यांच्याबद्दल पौलाला विचारणा करण्यात आली होती आणि ज्यांच्याबद्दल पौल अ, इथं उत्तर आपल्याला देत आहे. तर सगळ्यात अगोदर आपण पाहतो की विवाहाबद्दल, त्यानंतर
अ, एकटे राहणं म्हणजे कुमारिक किंवा अ, अ, एकटेपण, त्याच्याबद्दल. आणि मग मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य, नाही का, त्याबद्दल. आणि मग आध्यात्मिक दानांविषयी काही लोक जे दुरुपयोग करत होते आणि जे वेगळ्या प्रकारे त्याचा उपयोग ते करत होते आणि खऱ्या रीतीने आध्यात्मिक दानांविषयी ते समजलेले नव्हते, त्याबद्दल पण प्रश्न त्याला पौलाला विचारण्यात आलेला आहे. आणि मग जे यरुशलेमेमधील जी जी मंडळी तिच्यासाठी जी वर्गणी गोळा करणं, नाही का, त्याबद्दल पॉल अध्याय 16 मध्ये आणि वचन 1 मध्ये तो बोलतो. आणि मग अपोल्लो जो आहे त्याच्याबद्दल अध्याय 16 आणि वचन 12 मध्ये तो बोलतो. तर कमीत कमी हे 6 भाग आपल्याला पाहायला भेटतात, जे या शेवटच्या भागामध्ये, किंवा हा जो शेवटचा भाग आहे, हा शेवटचा भाग या 6 उपभागात विभागला गेलेला आहे. तर आपण यातील प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने थोडक्यात, अगदी थोडक्यात पाहूया. प्रत्येक मुळापासून आपल्याला पाहण्यासाठी वेळ नाही, कारण हे असे सैद्धांतिक विषय आहेत ज्याला आपण योग्य रीतीने योग्य वेळ दिली गेली पाहिजे. तर थोडक्यात आपण पाहू. आणि मग अ, तुमचे ज्यावेळेस काही प्रश्न असतील त्यावेळेस तुम्ही ते लिहून पाठवू शकता. तुम्ही पर्सनली ससाना सरांच्या नंबरवर पाठवा ते, आणि मग त्यावर योग्य ते उत्तर तुम्हाला दिलं जाईल. तर ह्या ज्या बाबी आहेत, आता पॉल अध्याय 7 ते 16 मध्ये तो हाताळत आहे. ओके. तर सगळ्यात अगोदर पॉल जो आहे, ज्यावेळेस सुरुवात करतो, तर अध्याय 7 वचन 1 ते वचन 40 या भागामध्ये तो विवाहाबद्दल आणि पुनर्विवाहाबद्दल आणि अविवाहित राहणं याबद्दलच्या ज्या समस्या, याबद्दलचे जे प्रश्न होते, ते तो इथं हाताळत आहे. आता ज्यावेळेस आपण पुढे येतो, तर आपल्याला पाहायला भेटतं की सगळ्यात अगोदर त्या मंडळीमध्ये हा जो प्रश्न उपस्थित झाला होता, हा अशा प्रकारचा उपस्थित झाला होता हा प्रश्न, की त्या मंडळीमध्ये अनेक असे विश्वासणारे होते की जे आता विवाहाकडे पाहत असताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावयास लागले होते, पाहायला लागले होते. आणि विशेष करून ते आता विवाहातील जो आनंद देवाने दिलेला आहे आणि विवाहामधील जो उद्देश आहे, जणू काय तेच त्यांच्या त्या कृतीमुळे ते गमवायला लागले होते. आणि त्यामुळे आपल्याला पाहायला भेटतं की जणू काय त्या कुटुंबामध्ये, मंडळीच्या बऱ्याच कुटुंबामध्ये अनेक प्रश्न, समस्या उपस्थित व्हायला लागल्या होत्या. जसे की तिथं आपल्याला पाहायला भेटतं की पतीने पत्नीपासून वेगळं राहणं, संन्यास घेतल्यासारखं, नाही का, की तिच्या सोबत न राहणं आणि तिच्या सोबत वेळ न घालवणं, किंवा पत्नीने पतीसोबत वेळ न घालवणं, त्यांच्यासाठी एक एक पवित्र बाब किंवा एक चांगली बाब आहे, जे जे बाहेरील जगामध्ये चालू आहे तशाच प्रकारे ते मंडळीमध्ये करायला पाहत होते. इवन विवाहातील जो आनंद प्रभूने दिलेला आहे, की दोघे एकत्रित येतील आणि एकत्रित ते राहतील, एक देह होतील. आणि मग या सर्व गोष्टींवर त्याचा प्रभाव पडत चाललेला होता. आणि मग यामुळे त्या कुटुंबांमध्ये गंभीर प्रश्न उपस्थित झालेले होते. आणि म्हणून पॉल जो आहे तो बोलत असताना वैवाहिक जीवनाबद्दल तो बोलत आहे, की विवाह जो आहे तो देवाने स्थापिलेला आहे. आणि विवाहाच्या अंतर्गत देवाने जे आशीर्वाद दिलेले आहेत, विवाहाच्या अंतर्गत जो आनंद त्याने दिलेला आहे उभयतांमधील, तो आनंद त्या कुटुंबाने उपभोगणं आणि त्याद्वारे देवाचं गौरव करणं, हे एक कौटुंबिक जबाबदारी आहे आणि कौटुंबिक भाग आहे. आणि पती आणि पत्नी त्यांच्यामधील ऐक्य, आणि विशेष करून इथं आपल्याला शारीरिक ऐक्याबद्दल आपण पाहतो, शारीरिक संबंधाबद्दल आणि एकमेकांसोबत एकत्रित राहणं, त्याच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल पाऊल गांभीर्याने बोलत आहे. का बरं? कारण पाऊलाची ही इच्छा आहे की मंडळी या नात्याने, मंडळीतील कुटुंब या नात्याने, पती पत्नी या नात्याने त्यांनी एकमेकांमध्ये तृप्त असावं, जेणेकरून वाईट जे आहे
अशुद्धता जी आहे त्यापासून ते दूर राहतील आणि विशेष करून सैतानाला वाव मिळणार नाही. आणि त्याच्याबद्दलच पौल अध्याय 7 वचन 2 ते वचन 5 मध्ये बोलत आहे, जिथं तो सुरुवातीलाच म्हणतो की सगळ्यात अगोदर तो सुरुवात करत असताना वचन 1 आणि 2 मध्ये तो काय म्हणत आहे बघा, की तुम्ही मला ज्या बाबीविषयी लिहिले त्याविषयी पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे, तरी जार कर्मे होत आहेत. म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा. स्वतःची पत्नी आणि स्वतःचा पती असं म्हटलेलं आहे. तर इथं जो जो विरोधाभास आणि इथं जे जे सत्य पाऊल इथं मांडत आहे तो म्हणजे काय, मंडळीच्या शुद्धतेबद्दल, मंडळीच्या पवित्रीकरणाबद्दल, पावित्र्य राखण्याबद्दल पावलाला इथं बोलायचं आहे. कारण मंडळीमध्ये एकतर जे घाणेरडं कृत्य चालू होतं त्याबद्दल पौलाने अगोदरच अध्याय 5 आणि 6 मध्ये ते हाताळलेलं आहे. मंडळीची शिस्त काय असावी, कारण मंडळी ख्रिस्ताची आहे आणि मंडळी जी आहे मंडळीमध्ये शुद्धता असायला पाहिजे. आणि मंडळीतील कुटुंबामध्ये या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि मग इथं पौल कोणत्याही प्रकारे ज्यावेळेस अशा प्रकारे म्हणतो तर तो विवाहाला कोणत्याही प्रकारे खालच्या दर्जाला असं लेखत नाही तो. तर तो इथं अनितीपासून अशुद्धतेपासून दूर राहण्यासाठी सगळ्यात अगोदर तो आव्हान करतो मंडळीला. आणि दुसरी गोष्ट, तो आता पती पत्नी बद्दल बोलत असताना या कृत्यांपासून एक पती किंवा एक पत्नी, एक पुरुष आणि एक स्त्री कसे दूर राहतील, तर मग तो आता विवाहातील जो आनंद आहे, विवाह देवाने जोडलेला आहे आणि विवाहामध्ये देवाने दिलेल्या सर्व जो आनंद आहे त्याच्यामध्ये तृप्त पती पत्नीने असायला पाहिजे. आणि म्हणूनच तो म्हणत आहे, पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही, तर तो अधिकार तिच्या पतीला आहे. आणि त्याप्रमाणे पतीलाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही, तर तो त्याच्या पत्नीला आहे. आणि म्हणून एकमेकांशी वंचना करू नका, तरी उपवास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा, म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा, मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हाला परीक्षेत पाडू नये. पावलाचा जो भर आहे इथं तो यावरच आहे, शुद्धतेतील जीवनाबद्दल नाही का, पती पत्नीमधील ऐक्याबद्दल, जे आपल्याला सुरुवातीपासून पाहायला भेटतं, सुरुवातीपासून शिकायला भेटतं. आणि पौल त्याबद्दलच सुरुवात करून तो बोलतो. अगदी सुरुवातीलाच तो वचन 1 आणि 2 मध्ये शुद्धतेबद्दल बोलून तो सुरुवात करतो आणि मग विवाहाकडे येतो आणि मग विवाहाबद्दल तो ह्या गोष्टी बोलतो. आणि मग पतीच्या शरीरावर पत्नीचा अधिकार आहे, पत्नीच्या शरीरावर पतीचा अधिकार आहे. याचा अर्थ काय आहे, की तुम्ही आता जणू काय एक देह आहात. आणि म्हणूनच अ, आपल्याला पाहायला भेटतं की तुमच्या त्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही तृप्त असावं, नाही का. आणि आणि त्याबद्दल पाऊल खास करून इथं बोलत आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं आणखी एक महत्वाचा मुद्दा पाऊल हाताळतो, जो आपल्याला वचन 6 ते 9 मध्ये पाहायला भेटतं. जिथं पहा काय सांगितलंय, तरी मी आज्ञा म्हणून सांगत नाही तर सवलत म्हणून सांगतो. लक्षात घ्या, इथं आज्ञा म्हणून सांगत नाही तर सवलत म्हणून सांगतो असं म्हटलेलं आहे. पण मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे अशी माझी इच्छा आहे. मी जसा आहे म्हणजे काय, तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे. एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे. आता कशाबद्दल पाऊल बोलत आहे इथं, तर इथं पाऊल जो आहे तो एकटेपणाबद्दल बोलत आहे. अविवाहित राहणं त्याच्याबद्दल सुद्धा तो बोलत आहे. आणि पाऊल स्वतः अविवाहित होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की अ, तो काय म्हणत आहे इथं, की माझी इच्छा आहे. तो म्हणतो की मी आज्ञा करत नाही, आज्ञा म्हणून सांगत नाही, तर सवलत म्हणून तो सांगतो म्हणे. आणि तरी तो काय म्हणत आहे पुढे, एक महत्वाचा उद्देश आहे, महत्वाचं सत्य तो मांडत आहे. म्हणतो की तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवापासून मिळालेले आहे. काय कृपादान मिळालेले आहे,
कशाबद्दल आहे? तर तो दोन्ही बाजू इथं मांडत आहे. विवाह हा एक देवापासून मिळालेलं कृपादान आहे, एक देवापासून मिळालेला आशीर्वाद आहे. आणि अविवाहित असणं ते सुद्धा देवापासून मिळालेलं दान आहे. तर या दोन्ही गोष्टी तो इथं मांडत आहे, दोन्ही गोष्टी मांडत आहे. आणि मग आता यावरच तो बोलत असताना आता पुढे आणखी वचन 8 मध्ये काय म्हणतो, जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो, तुम्ही माझ्यासारखे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे. तथापि जर त्यांना संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावं, कारण वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणं हे बरं. पवित्र शास्त्राबद्दल आपण अभ्यास करत असताना बारकाईने सुरुवातीपासून आपल्याला पाहायला भेटतं की पवित्र शास्त्र जे आहे ते विवाहाबद्दल फार गंभीर आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अगदी स्पष्ट रीतीने आपण पाहतो, जेव्हा मनुष्याला घडवण्यात आलं, जेव्हा पहिला मानव त्याला निर्माण करण्यात आला आदामाला, त्यावेळेस देवा म्हटला की मनुष्य हा एकटा असावा हे त्याच्यासाठी योग्य नाही. आणि म्हणून त्याला अनुरूप असा सहकारी आपण घडवूया, आणि देवाने त्याच्यासाठी अनुरूप अशी सहचारिणी दिलेली आहे. विवाहाबद्दल देव गंभीर आहे. देवाने विवाह जो आहे तो स्थापिलेला आहे. आणि विवाह जो आहे तो खऱ्या रीतीने जणू काय देवाला तो प्रतिबिंबित करणारा असला पाहिजे, नाही का? आणि कुटुंबाद्वारे सुद्धा देवाला गौरव मिळतो. मग अशी सुद्धा काही लोक आहेत जे आयुष्यभर ज्यांनी लग्नच केलं नाही, जे अविवाहित राहिले, मग त्याबद्दल काय देव त्यांच्यावर नाराज आहे का? मग काय देव तो एक त्यांच्यावर आलेला शाप आहे का? तर बिलकुल नाही. तर पॉल म्हणतो की ते सुद्धा देवाकडून मिळालं दान आहे. आणि कुणीही अविवाहित जोपर्यंत देवाकडून ते मिळत नाही तोपर्यंत राहू शकणार नाही. कारण आपण पापी भ्रष्ट हृदयी लोक आहोत, आणि आपण नेहमी वाईटाकडे कल जाणारा आहे, आणि नेहमी पापात पडणारे असे आहोत. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की विवाह जो आहे तो आपल्याला खरं तर या सर्व गोष्टींमध्ये घडवतो. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या वैवाहिक जीवनामध्ये देव आपल्याला घडवून त्या ठिकाणी उभा करतो. एखादा अविवाहित राहतो तर त्याला त्याही स्थितीमध्ये देव घडवतो. आणि पौलाबद्दल सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की पौल अविवाहित होता, आणि त्यामुळेच आपण पाहतो की त्याला कोणत्याही प्रकारचा तणाव कुटुंबाबद्दल किंवा कुठेही त्याला काळजी करण्यासाठी कुठेही जागा नव्हती. आणि म्हणूनच तो संपूर्ण पुष्कळ भागामध्ये आशिया मायनर मध्ये तो फिरू शकला, विविध ठिकाणी जायचा, तिकडे कितीतरी काळ तो राहू शकायचा, लोकांपर्यंत लोकांमध्ये तो वेळ घालू शकायचा. आणि हेच जर आपल्याला पाहायला भेटतं की जर त्याचं लग्न झालेलं असतं, तर मग तितका तो उपयुक्त राजदूत म्हणून तितक्या उपयुक्त रीतीने तो कार्य करू शकला नसता. पण दोन्ही बाजू आपल्याला पाहणं गरजेचं आहे. एक तर एकटपण हे केवळ देवापासून मिळालेल्या दानाशिवाय कुणीच राहू शकणार नाही. आणि प्रत्येकच जण एकटा राहणार अशी देवाची इच्छा नाहीये. आणि म्हणूनच विवाहाबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. तर मग जे विवाह बंधनात एकत्रित येतात, जे कौटुंबामध्ये बांधलेले जातात, मग त्यांच्याबद्दल काय आहे? तर ते जोडपे सुद्धा एक चित्ताने, ऐक्याने, जितका तो एकटा व्यक्ती कार्य करतो तशाच प्रकारे ते जोडपं सुद्धा कार्य करू शकतं. आणि त्याचं एक उदाहरण आपल्याला आपल्याला पाहायला भेटतं की रोम मधून एक जोडपं जे आहे ते करीन तिथे गेलेलं होतं, जिथं ते पौलाला भेटलं. आणि पौलाने त्या जोडप्यासोबत कार्य केलेलं आहे. ते जोडपं म्हणजे काय? प्रिस्किल्ला आणि ऍक्विला, नाही का? तर मग हे पती पत्नी जे होते त्यांच्या जीवनातून पण आपल्याला शिकायला भेटतं की सरते शेवटी एकटं असणं आणि त्यासोबतच कौटुंबिक जीवनामध्ये जोडलेलं जाणं असणं, किंवा कुटुंब म्हणून आपण जीवन जगत असताना दोघांचाही उद्देश काय, तर ते शेवटी देवाची सेवा करणं. आणि तितक्याच तितक्याच प्रभावाने दोघेही सेवा करतात, नाही का? आणि म्हणूनच मग आपण ज्यावेळेस विवाहाबद्दल विचार करतो
आणि मग पाऊल इथे एकटेपणाबद्दल सुद्धा बोलतो. तर मग काय एकटं राहणं हे पाप आहे का? तर बिलकुल नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, की सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण आपल्या आपल्या जोडीदारासाठी देवाकडे मागणं, देवाकडे प्रार्थना करणं, नाही का, देवाच्या हाती पडणं, आणि देव योग्य वेळी त्या व्यक्तीसाठी सहकारी, सहचारिणी तो देतो. त्यांना तो फलद्रूप करतो आणि पहा ते कुटुंब देवाची सेवा करतं, देवाला गौरव देतं, नाही का? तर ते आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणूनच तशाच प्रकारे एकटेपण जे आहे, त्या एकटेपणाबद्दल सुद्धा ख्रिस्ताने स्वतः आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. जिथं आपल्याला पाहायला भेटतं, की एक प्रश्न ख्रिस्तासमोर आलेला होता आणि तो प्रश्न जो होता, तो सूटपत्राबद्दल होता. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण मत्ते वर्तमान याचा 19वा अध्याय वाचतो, तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की एक एक वेळ अशी आली जिथं आपल्याला पाहायला भेटतं, की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, तो गालिलाहून निघून यार्दनीच्या पलीकडे यहूदिया प्रांतात गेला आणि तिथं पुष्कळ लोक समुदाय होता. लोकांचे थवे त्याच्या मागे गेले आणि परुषी पण तिथे आले आणि पुरुषांनी त्याला त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला एक प्रश्न विचारलं आणि तो प्रश्न होता की कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय. आणि मग प्रभूने त्याला जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराच्या शेवटी आपल्याला पाहायला भेटतं की पुढे अ, तो जो व्यक्ती आहे तो अगदी स्पष्ट रीतीने म्हणतो की पहा मग लग्न न केलेलं बरं म्हणे, नाही का. तर सॉरी, शिष्य त्या गोष्टी ऐकत होते आणि मग शिष्याने या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर अ, मग शिष्य त्याला म्हणाले की बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे म्हणे. तर मग त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला बरं? तर ते आपल्या समोर आहे बघा, वचन 11 आणि 12 मध्ये. तर इथून आपल्याला शिकायला भेटतं वचन 11 मध्ये. तो म्हणतो की सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाही, पण ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकतात. ज्यांना हे दान दिले आहे, हे देवाकडून मिळालेलं दान आहे. जे एकतर एकटं राहू शकतं, अविवाहित राहू शकतं, आणि अनेक उदाहरणं कदाचित आपल्या समोर असतील की जे जे मरेपर्यंत एकटे राहिले, नाही का. आणि देवाकडून आहे जे देवासाठी पूर्ण वेळ अधिक रीतीने आपलं जे लक्ष आहे त्याच्याकडे ते घालू शकले, नाही का. आणि अ, आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याच्या मते त्यावेळेस तो ह्या गोष्टी बोलत आहे तिथं. तर तो हेच सांगत आहे की काही लोकांना काही क्षमतेने प्रभूची उत्तम सेवा करण्यासाठी अविवाहित राहण्याची देणगी देण्यात आलेली आहे. जे हे स्वीकारू शकतात म्हणे ते विवाहाबद्दल विचार करणं सोडून अविवाहित राहणं निवडतात. आणि त्याच अवस्थेबद्दल सुद्धा पौल करिंथ पहिले करिंथकरास पत्र अध्याय 7 मध्ये त्याच्याबद्दल सुद्धा तो ह्या सर्व गोष्टी लक्षात आणून बोलत आहे. पौल इथं कोणत्याही प्रकारे विवाहाला विरोध करत नाही. तर पौल दोन्ही गोष्टी समोर ठेवत आहे आणि तो स्पष्ट करत आहे की हे देवाकडून मिळालेलं दान आहे. एकटेपणा हा एक शाप किंवा अविवाहित पुरुष किंवा स्त्रीमध्ये काहीतरी चूक आहे अशा प्रकारे आपण त्याकडे पाहू नये, नाही का. पुष्कळ लोक विवाह करतात आणि देवाची इच्छा ही आहे की त्यांनी विवाह बंधनात राहावं, नाही का. आणि म्हणून मग याचा अर्थ असा पण होत नाही की जो जो अविवाहित राहतो मग तो फारच, नाही का, दुसऱ्या दर्जाचा आहे आणि तो फारच वेगळ्या खालच्या दर्जाचा आहे, अशा प्रकारे पण आपण त्याकडे पाहू नये. आणि म्हणूनच याकोब ज्या प्रकारे म्हणतो की जो कोणी ज्ञानाने उणा आहे त्याने देवाकडे मागावं. तर मग प्रत्येक गोष्टीबद्दल तर मग विवाह संबंधी सुद्धा आपण देवाकडे ज्ञान मागितलं पाहिजे. आता ज्यावेळेस आपण विवाहाबद्दल विचार करतो तर विवाह जो आहे त्या विवाहाकडे देव फार गांभीर्याने पाहतो. कारण तो विवाह एका परिपूर्ण विवाहाचं चित्रण करणारा विवाह आहे. आणि तो विवाह खुद्द तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आणि मंडळीचा
त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, ज्याच्याबद्दल पौल इफिसकरास पत्रामध्ये म्हणतो आणि आपल्याला पाहायला भेटतं प्रकटीकरणामध्ये सुद्धा त्याबद्दल शिकवण्यात आलेलं आहे की ख्रिस्त तो वर आहे आणि मंडळी वधू आहे. आणि अद्भुत रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की वैवाहिक जीवन जे आहे ते ख्रिस्त आणि मंडळीला प्रतिबिंबित करणारं असलं पाहिजे. आणि ज्या प्रकारे ख्रिस्त हा मंडळीचं मस्तक आहे आणि ज्या प्रकारे मंडळी जे आहे त्याचं शरीर आहे आणि जसं शरीर मस्तकाच्या अधीन असतं त्याच प्रकारे मंडळीने आपल्या मस्तकाच्या अधीन असावं. त्याच प्रकारे कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा आहे आणि कौटुंबिक जीवनातील रचना सुद्धा आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करून देते. आता दोन गोष्टी आपण पाहिल्या, एक तर विवाह वैवाहिक जीवन आणि त्यानंतर अविवाहित जीवन. आता तिसरी बाब आपल्याला इथं विशेष करून शिकायला भेटते आणि ते म्हणजे सूटपत्राबद्दल. आता ज्यावेळेस आपण सूटपत्राबद्दल विचार करतो नाही का, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये सुद्धा आणि जे यहुदी लोक होते त्यांनी फारच फारच हलक्यात ही बाब घेतलेली होती. ते विवाहाकडे फारच फारच खालच्या दर्जाने ते पाहायला लागले होते. त्यांच्यासाठी सूटपत्र म्हणजे काय आहे, कोणतीही सगळ्यात सगळ्यात नाही का सगळ्यात कमी किंवा सगळ्यात कोणतीही लहानातली लहान चूक जरी झाली तरी ते सूटपत्र देत होते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मते कृष्ण वर्तमानामध्ये त्यांना फटकारतो आणि पाऊल सुद्धा इथं तो जो मुद्दा आहे तो अगदी स्पष्ट रीतीने हाताळतो की सूटपत्राबद्दल नेमकं देव काय म्हणत आहे, देवाचं वचन काय म्हणत आहे आणि त्याबद्दल तो अगदी पुढे स्पष्ट करतो. आता विशेष करून आपल्याला याची आठवण करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण सूटपत्राबद्दल बोलतो, तर जुन्या करारामध्ये स्वतः जो गौरवी प्रभू आहे त्याने काय म्हटलं सूटपत्राबद्दल. मलाकी 2 अध्याय वचन 16 मध्ये जिथं परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो मला सूटपत्राचा तिटकारा आहे. का बरं असं म्हणत आहे? कारण देवाने कोणत्याही प्रकारे हे अगोदर नव्हतंच नाही का, आणि ख्रिस्त तेच पुढे स्पष्ट करत आहे. ते स्पष्ट करत आहे सूटपत्राबद्दल बोलत असताना नाही का, की का बरं हे देण्यात आलेलं होतं. तर ख्रिस्त म्हणतो त्यांना मत 19 आणि वचन 8 मध्ये की तुमच्या कठोरतेमुळे हा नियम मोशेद्वारे देण्यात आला होता म्हणे. आणि सूटपत्र कोणत्या कारणाच्या आधारावर द्यायचं होतं त्याबद्दल सुद्धा अनुवाद 24 अध्याय वचन 1 ते 4 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं. आणि पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो ख्रिस्त हाताळतो आणि ते म्हणजे काय, की पहा पवित्र शास्त्रानुसार विवाह जे आहे ते विवाह आयुष्यभराची एक वचनबद्धता आहे, तो एक करार आहे. आणि म्हणूनच ख्रिस्त अध्याय 19 आणि वचन 6 मध्ये तिथंच काय म्हणत आहे की पहा यामुळे ती पुढे दोन नाही तर एक देह आहेत. वैवाहिक जीवनाबद्दल तो बोलत आहे, पती पत्नी बद्दल बोलत आहे. विवाह बंधनाने ज्यावेळेस एक एक स्त्री आणि एक पुरुष एकत्र येतो तर ते जणू काय एक देह असे आहेत म्हणे. आणि एक कुटुंबात ते जोडले जातात. आणि पुढे काय सांगितलंय, म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. तर स्पष्ट रीतीने सुटपत्राबद्दल बोलत असताना देवाचं वचन आपल्याला पाहायला भेटतं की तिथं कोणत्याही प्रकारची परवानगी देत नाही, नाही का. मग आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस पॉल त्याच्याबद्दल बोलतो सुटपत्राबद्दल, तर तो काही कारण तो देतो की कोणत्या कारणावरून आपण वेगळं होऊ शकतो. तर सगळ्यात अगोदर तो काय म्हणत आहे की अ, आपल्याला पाहायला भेटतं की वचन 10 मध्ये जर अध्याय 7 आणि वचन 10 जर आपण पाहिलं, परंतु ज्यांनी लग्न केले आहे त्यांना मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो की पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये. पॉल सुद्धा ते स्पष्ट करत आहे. परंतु वचन 11 मध्ये ती वेगळी झाली तर तिने लग्न केल्या वाचून राहावे आणि पती बरोबर समेट करावा आणि पतीनेही
पत्नीला सोडू नये, हे सूटपत्र जे आहे हे कोणत्याही प्रकारे देवाच्या त्या त्या आपल्याला पाहायला भेटतं त्या योजनेतील वैवाहिक जीवनातील जी देवाने स्थापिलेला जो विवाह आहे त्यातील हा भाग नाहीये, आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणूनच अगदी अगदी स्पष्ट रीतीने पाऊल याबद्दलच बोलत आहे की पतीने पत्नीला सोडू नये. आणि मग काही कारण तो देतो, एकतर की कोणत्या कारणावर एकतर आपल्याला बायबल परवानगी देतं की आपण त्या विवाह बंधनातून वेगळे होऊ शकतो. तर पाऊल एक कारण देतो आणि ते कारण आपल्याला इथं शिकायला भेटतं. ते म्हणजे काय? अ, वचन अध्याय 7 आणि वचन 15 मध्ये, की जिथं एक अविश्वासणारा आहे आणि एक एक विश्वासणारी आहे, किंवा एक विश्वासणारा आहे आणि पत्नी जर अविश्वासणारी आहे, आणि जर ती अविश्वासणारी पत्नी ती जर त्या विश्वासणाऱ्या पतीसोबत राहू इच्छित नाही, तर तो म्हणतो की तुम्ही बांधलेले नाही. आणि दोन्ही बाजूने तो इथं एक गोष्ट तो सांगत आहे. एकतर तो म्हणतो की तुम्ही तर अम, एकतर समेट करावा आणि एकमेकांसोबत राहावं. वचन 11 पासून वचन 10 पासून पुढे पहा. परंतु ज्यांनी लग्न केले आहे त्यांना मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो, की पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये. परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यापासून राहावे किंवा पती बरोबर समेट करावा, आणि पतीनेही पत्नीला सोडू नये असं म्हटलेलं आहे. आणि पुढे वचन 12 मध्ये, इतरांना प्रभू नव्हे तर मी म्हणतो म्हणे, जर कोणा एका बंधूची पत्नी ख्रिस्ती तर असली. आता पाऊल काय म्हणत आहे की इतरांना प्रभू नव्हे तर मी म्हणत आहे, काय जर कोणा एका बंधूची पत्नी ख्रिस्ती तर असली आणि ती त्याच्याजवळ नांदायला राज्य असली तर त्याने तिला सोडू नये म्हटलेलं आहे. वचन 13, आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्ती तर असून तिच्याजवळ राहायला राजी असेल तर त्याला तिने सोडू नये, कारण पत्नीच्या द्वारे ख्रिस्ती तर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्ती तर पत्नी पवित्र झाली आहे. असे नसते तर तुमची मुले बाळे अशुद्ध असती, परंतु आता ती पवित्र आहेत. तथापि जर ख्रिस्ती तर व्यक्ती वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी हो. अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही. देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता पाचारण केलेलं आहे. पौलाला जो मुद्दा इथं मांडायचा आहे तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तो इथं अगदी स्पष्ट रीतीने सांगतो, नाही का? आणि म्हणून कारण हे पती ही पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला तुला काय ठाऊक म्हणे. हे पती तो आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाही काय ठाऊक म्हणे. तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले, जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे, तसे त्याने चालावे. आणि ह्याप्रमाणे मी सर्व मंडळींना नियम लावून देतो. आणि मग प्रभू जो आहे तारणारा ख्रिस्त, तो विवाह बंधनाबद्दल बोलत असताना एकच ठाम कारण तो मांडतो, आणि जे कारण मुशने सुद्धा स्पष्ट केलेले आहे अनुवादाच्या पुस्तकामध्ये. आणि ते म्हणजे काय? व्यभिचाराच्या कारणा वाचून, नाही का? ते कारण म्हणजे व्यभिचार. विवाहामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की अविश्वासाने केलेलं कृत्य, व्यभिचार, विवाह बाह्य केलेलं कृत्य, मग तो व्यक्ती, तो पती असो की पत्नी असो, आणि जर ते जर पती जो आहे तो अशा कृत्यांमध्ये पत्नीने पाहिलेला आहे, आणि मग त्या कारणामुळे ती त्याला सोडू शकते किंवा तो तिला सोडू शकतो, नाही का? आणि त्याबद्दल मग ख्रिस्त पुढे आपल्याला शिकवितो. पण या सगळ्यांमध्ये जर आपण त्याचा सारांश काढला तर हा स्पष्ट रीतीने सारांश आहे की देव विवाहाकडे फार गांभीर्याने पाहतो. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की देवाला सुटपत्राचा वीट आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून होईल तितका समेट करणं आणि क्षमाशीलतेने जगणं हे विश्वासणाऱ्याच्या जीवनाची एक खूण आहे. आणि म्हणूनच लूक 11:4 मध्ये आपण पाहतो की जी प्रार्थना प्रभूने शिकवलेली आहे, तिथं आपल्याला पाहायला भेटतं की जिथं म्हटलेलं आहे की आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्ही
आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस. आणि इफिस 4:32 मध्ये सुद्धा आपण पाहतो की तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्तात ठाई तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. तर हा जो मुद्दा आहे मंडळीमधील, पॉल हाताळतो इथं. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं की आणखी एक प्रश्न मंडळी समोर होता आणि तो म्हणजे अ, मूर्तीला दाखवलेला नैवेद्य. आता ज्यावेळेस आपण याबद्दल बोलतो, याबद्दल विचार करतो, अ, विशेष करून आवाज येत नाही का सगळ्यांना? हॅलो, आवाज येतोय? अ, हॅलो. ओके. तर आता पुढील जो प्रश्न आहे तो आपल्याला इथं पाहायला भेटतो. आणि अ, तो प्रश्न हा आहे की मूर्तीला दाखवलेला जो नैवेद्य आहे त्याच्याबद्दल. आणि मग त्याबद्दल आता पाऊल जो आहे तो पुढे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आणि अ, करिंथ येथील मंडळी समोर हा एक मोठा विषय होता. कारण आपल्याला माहित आहे की करिंथ हे जे शहर होतं, आणि आपल्याला पाहायला भेटतं इतरही जे शहर होते मासेदोनियातील, तिथं तिथं आपल्याला पाहायला भेटतं की अशा प्रकारे अ, अशा प्रकारे अ, मूर्तीपूजा आणि अशा प्रकारे त्यांना काही अर्पण केलं जायचं. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं विशेष करून काही त्या मंदिरांमध्ये प्राण्यांचं अर्पण केलं जायचं, परंतु पूर्ण प्राण्याचं अर्पण केलं जात नसायचं. त्यातील काही जो भाग आहे तो आरपीला जायचा आणि बाकीचं राहिलेलं जे मांस असायचं ते काय केलं जायचं, ते मंदिराबाहेर येऊन विकलं जायचं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते बाजारात विकलं जायचं. आणि म्हणूनच अ, काही जे मंडळीतील लोक होते ते ते मांस ते विकत घ्यायचे आणि ते खायचे. आणि त्याच्यावरून सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की पॉल जो आहे तो आता इथं महत्वाचा मुद्दा मांडत आहे. तो म्हणजे काय, की देवापुढे आपली अ, योग्य योग्यता अन्नाने ठरत नाही. न खाण्याने आपण कमी होत नाही किंवा खाण्याने आपण अधिक होत नाही, नाही का? तरी ही तुमची मोकळी दुर्बळांना ठेच लागण्याचं कारण होऊ नये म्हणून जपा. कारण सुज्ञ असा जो तुला मूर्तीच्या देवळात जेवायला बसलेले कोणी पाहिले, तर तो दुर्बळ असल्यास मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास त्याच्या सत्सद विवेक बुद्धीला चालना मिळेल ना. याप्रमाणे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला असा जो दुर्बळ बंधू, त्याचा तुझ्या या ज्ञानाच्या योग्य नाश होतो. बंधू विरुद्ध असे पाप करून आणि त्यांच्या दुर्बळ सत्सद विवेक बुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ता विरुद्ध पाप करता. म्हणून अन्नामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही. पौलाला इथं काय बोलायचंय याबद्दल बोलत असताना एक देवाचे सेवक जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की त्या त्या काळामध्ये करिंथमध्ये काय घडत होतं. विशेष करून मूर्तींना अर्पण केलेलं जे मांस आहे ते खावं की नाही असा प्रश्न मंडळी समोर होता. आणि सत्य आहे की त्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं की तुम्हाला सर्वात स्वस्त मांस जे आहे ते कुठं भेटायचं, की जे मूर्तींना अर्पण केलं जायचं आणि त्यातून जो उरलेला भाग असायचा ते अगदी कमी किमतीत ते विकलं जायचं. आणि त्यात आपल्याला पाहायला भेटतं की बरेच काही असायचं आणि ते मुबलक भेटायचं, ते बाजारात अगदी कमी किमतीत मिळू शकत होतं. आणि मंडळी जी होती ती आर्थिकदृष्ट्या दुर्बळ होती, गरीब होती. आणि मग मग आपल्याला पाहायला भेटतं की मंडळीला महाग किमतीत मांस घेणं परवडत नव्हतं. त्यामुळे त्यातील काही लोक जे आहेत ते बाजारात जाऊन त्या अर्पणाचं जे मांस जे बाहेर विकलं जायचं ते घ्यायचे, स्वस्तात विकत घ्यायचे.
जेणेकरून ते खाऊ शकतील. परंतु काही ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना त्यात समस्या होती. आणि नंतर पौलाने हे समजावून सांगितले की आपण इतरांसाठी अडखळण असं होऊ नये. जर जर तुमच्या सद्सद विवेक बुद्धीला जर यात काही अडचण असेल तर तुम्ही ते खाऊ नये. आणि जर अडचण नसेल तर तुम्ही ते खाऊ शकता. पण हे लक्षात घ्या म्हणे की तुमचं ते कृत्य करताना जर एखादा नवीन विश्वासणारा भाऊ, जर अशक्त विश्वासणारा भाऊ तर ते पाहिल, तर तो तिथं आपल्याला पाहायला भेटतं की पूर्णपणे त्याच्याशी समरूप होऊन जाईल. कारण त्याचं अ, तो जो आहे तो आध्यात्मिक रीतीने विश्वासामध्ये तो तो इतका पक्व नाही जितके तुम्ही आहात. आणि म्हणून त्या भावाला ते अडखळण ठरू नये. आणि हीच पौलाची इच्छा आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की पौल जो आहे अध्याय 9 मध्ये एक स्पष्ट जो आहे स्पष्ट रीतीने याबद्दल तो बोलतो की तो काय म्हणत आहे की ख्रिस्तामध्ये आपल्याला स्वतंत्र आहे, पण इतरांसाठी आणि ख्रिस्तासाठी आपण त्या स्वातंत्र्याला आपल्या इच्छेने ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच पौल त्याच्याबद्दलच तो बोलतो. तो म्हणतो की मला मोकळीक आहे, नाही का? आणि तो अगदी स्पष्ट रीतीने अनेक ज्या गोष्टी आहेत तो इथं स्पष्ट करताना दिसतो. तो म्हणतो कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असता अधिक लोक मिळवण्यासाठी स्वतःला सर्वांचा दास केलेले आहे म्हणे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की तो जो आहे तो कशा प्रकारे इतरांसाठी जगणारा आहे त्याबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं. म्हणूनच तो आता एक उदाहरण देतो. वचन 24 पासून, अध्याय 9 वचन 24 पासून पुढे तो म्हणतो, शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय म्हणे. आणि तो म्हणतो की असे धावा की तुम्हाला ते मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करतो म्हणे. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, पण आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रहार करत नाही. तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेल. तर तोच एक मुद्दा जो आहे तो स्पष्ट करत आहे. लोकांना प्राप्त करून घेण्याच्या कामी तो कशा प्रकारे कार्य करत आहे. वचन 19 पासून पुढे तो आपल्याला त्याबद्दल बोलतो की जरी आपल्याला स्वतंत्र आहे, परंतु एखादा अशक्त भाऊ आहे त्याच्याबद्दल विचार करत असताना आपल्याला आपल्याला पाहायला भेटतं की आपण आपल्या आपल्या विचारांना आपल्या इच्छेला मारायला शिकलं पाहिजे. पुढे अध्याय 10 मध्ये पौलाने मूर्तींना अर्पण केलेलं जे मांस आहे, जे बाजारात विकले जाते, ते खाणं आणि इतरांना देणं याबद्दल सुद्धा काही मार्गदर्शन त्याने केलेलं आहे. आणि विशेष करून तो अनेक गोष्टी सांगतो तिथं सुद्धा. आणि जर आपण पाहिलं तर वचन 14 पासून पुढे तो सांगत आहे की पहा माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर असा. तुम्हाला सुद्धा समजून मी तुमच्या बरोबर बोलतो. मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की तो अनेक गोष्टी इथं तो स्पष्ट करत आहे की वचन 19 मध्ये, तर माझे म्हणणे काय आहे, मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य काहीतरी आहे अथवा मूर्ती काहीतरी आहे असे माझे म्हणणे आहे काय? नाही, तर असे आहे की परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भूतांना करतात आणि तुम्ही भूतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूचा प्याला व भूतांचाही प्याला पिवत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भूतांच्याही मेजावरचे तुमच्याने खावत नाही. आपण प्रभूला ईर्षेस पेटवतो काय? आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय? मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी उन्नती करतातच असे नाही. कोणीही आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्याचेही पाहावे. आणि तेच इथं तो पुढे बोलत आहे बघा वचन 25 मध्ये, बाजारात खाटीक जे काही विकतात ते सत्सद विवेक बुद्धीने चौकशी न करता खा. जे आपण पाहत आहोत की करीन तिथे काय चालू होतं.
कारण पृथ्वी व तिच्यावर जे काही भरले आहे ते परमेश्वराचे आहे. विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी कोणी तुम्हाला जेवायला बोलवले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर ते जे काही तुमच्या पुढे वाढतील ते सदसद विवेक बुद्धीने चौकशी न करता का? परंतु कोणी तुम्हाला सांगितले की हा मूर्तीचा नैवेद्य आहे, तर ज्याने सुचवले त्याच्या खातर व सदसद बुद्धी खातर खाऊ नका म्हटलेलं आहे. तर पौल जो आहे तिथं काही महत्वाचे गोष्ट सांगत आहे ती म्हणजे काय? आपला ससत विवेक जर आपल्याला ते करण्यापासून जर दोष लावित असेल तर आपण ते करू नये. कारण आपल्याला माहित आहे की एकच जिवंत खरा देव आहे. आणि म्हणून जर आपल्याला अशा काही गोष्टी आपल्या भोवताली दिसतात नाही का, आणि पुष्कळदा आपण आपण इथं पडतो, पुष्कळदा आपल्याला ते विचार येतात, परंतु आपण तशा गोष्टी करू नये. तो इथं मूर्तीपूजेबद्दल बोलत नाही, इथं तो खाण्यापिण्याबद्दल बोलत आहे. ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर आपल्या खाण्यापिण्याने आपल्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही याबद्दल तो बोलतो. याचा अर्थ आपल्याला आता तेच करायचंय याबद्दल पण तिथे सांगितलेलं नाहीये. पण तो म्हणतो की पहा, आपण इतरांसाठी अडखळण्याचे कारण होऊ नये. आणि मग त्याच्या अगोदर तो आणखी एक महत्वाचा मुद्दा हाताळतो अध्याय 10 मध्ये. तो म्हणजे काय? इस्रायलावरून तो इशारा देतो नाही का. इस्रायलाच्या इतिहासावरून तो इशारा देतो, जे आपल्याला इथं सुरुवातीलाच पाहायला भेटतं. जिथं पौल काय सांगत आहे, बा बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, यामुळे त्यांचा रानात नाश झाला म्हणे. आणि पौल यावरूनच मंडळीला सुद्धा काय करत आहे, चेतावणी देत आहे. आणि का बरं नाही झाला? वचन 6 पासून पुढे त्यांनी लोभ धरला म्हटलेला आहे. मग त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, ज्यांनी, कारण लोक खायला प्यायला बसले, नंतर नाच तमाशा करायला लागले नाही का, असे शास्त्रात लिहिलेलं आहे, म्हटलेलं आहे. कित्येकांनी जार कर्म केले, बरोबर. तेव्हा सुद्धा देवाने मारून टाकले म्हणे 23,000 लोक, वचन 8 अध्याय 10 मध्ये. आणि म्हणून आपण जार कर्म करू नये. पुढे तो म्हणतो की त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांचे योग्य नाश पावले, तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. तर अनेक गोष्टी तो बोलत आहे. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि संहारकर्त्याकडून त्यांचं ते नाश पावले, म्हणून आपण कुरकुर करू नये. वचन 11 मध्ये या गोष्टी उदाहरणा दाखल त्याच्यावर गुदरल्या, आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रती येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिलेल्या आहेत. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही. तर करिंथ मंडळीला पौल त्याचीच आठवण करून देत आहे. पुढे अध्याय 11 वचन 2 ते 34 मध्ये पौल आता आणखी एक महत्वाचा मुद्दा हाताळतो, आणि तो म्हणजे काय, तर उपासनेबद्दलचा हा मुद्दा आहे. आणि करिंथ येथील मंडळीबद्दल विचार करत असताना त्या मंडळीमध्ये काही प्रश्न उपासनेबद्दल उपस्थित झालेले होते, आणि ज्याबद्दल पॉल अध्याय 11 मध्ये वचन 2 पासून तर वचन 34 मध्ये मार्गदर्शन करतो. सगळ्यात पहिलं आपल्याला पाहायला भेटतं की पौल वचन 2 ते 16 मध्ये पहिला मुद्दा हाताळतो, आणि तो म्हणजे काय, की देवाने केलेली जी रचना आहे त्या रचनेप्रमाणे आपण आपलं जीवन जगावं, आणि आपली भूमिका काय आहे त्याबद्दल तो वचन 2 ते 16 मध्ये मार्गदर्शन करतो. आणि वचन 17 ते 34 मध्ये प्रभू भोजनावेळी
गरिबांसोबत होणारं जे गैरवर्तन होतं त्याबद्दल तो बोलतो. आता ज्यावेळेस आपण 2 ते 16 हा संदर्भ पाहतो, तर इथं पौल जो आहे एक महत्वाचा मुद्दा हाताळत आहे. कारण त्या मंडळीमध्ये काहीतरी चुकीचं चालू होतं, जे देवाने जी रचना केलेली आहे आणि देवाने जी भूमिका किंवा ज्या जबाबदाऱ्या एक पुरुष म्हणून पुरुषाला आणि स्त्री म्हणून स्त्रियाला दिलेली आहे, तिथं काहीतरी उलथापालथ करण्याचा प्रयत्न चालू होता. जी जबाबदारी पुरुषाला भेटलेली आहे, पुरुष त्या जबाबदारीपासून आपला अंग झटकायला लागला होता आणि स्त्री पुरुषाची जबाबदारी घेऊ पाहत होती. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात, की देवाने जी रचना केलेली आहे आणि जी भूमिका आहे पुरुषाची आणि स्त्रीची, बहिणीची आणि भावाची, त्या भूमिकेबद्दल पौल वचन 2 ते वचन 16 मध्ये आपल्याला मार्गदर्शन करतो. जिथं पौल खास करून इथं बहिणीला बोलत आहे, स्त्रियांना तो बोलत आहे, तुम्ही सर्व गोष्टीत माझी आठवण करता आणि मी तुम्हाला सांगून ठेवलेले विधी जशीच्या तशी दृढ धरून पाळता त्याबद्दल मी तुमची वाह करतो म्हणे. आणि मग पौल एक महत्वाचा मुद्दा तिथं हाताळत आहे, कारण मंडळीमध्ये काहीतरी वेगळं चालू होतं, जिथं जी देवाने केलेली रचना आहे त्या रचनेवरच घाला होत होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं तेच इथं शिकायला भेटत आहे. प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे आणि स्त्रीचं मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचं मस्तक देव आहे. हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो, तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. तसे जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते, ती आपल्या मस्तकाचा अपमान करते. कारण ती मुंडन केलेल्या स्त्री सारखीच होते. स्त्री जर आपले मस्तक आच्छादत नाही, तर तिने आपले केस कातरून घ्यावेत. परंतु जर केस कातरून घेणं किंवा मुंडन करणं स्त्रीला लाजीरवाणी गोष्ट आहे, तर तिने आपले मस्तक आच्छादावे. पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही. स्त्री तर पुरुषांचा गौरव आहे, कारण पुरुष स्त्रीपासून झाला नाही, तर स्त्री पुरुषापासून झाली. पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली. या कारणामुळे देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे. अ, अनेक बहिणींना हा जो भाग आहे तो आवडत नाही पुष्कळ वेळा ऐकायला. परंतु हे सत्य आहे, की देवाने आपल्याला पाहायला भेटतं, की तारणाच्या कार्यामध्ये आणि देवाच्या नजरेत अशा प्रकारे कोणता दर्जा नाही. तारणाच्या बाबतीत देव दोघांकडेही एकाच नजरेने तो पाहतो. परंतु भूमिकेच्या बाबतीत जर आपण पाहिलं, तर दोघांना देवाने वेगवेगळ्या भूमिका दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या भूमिका दिलेल्या आहेत आणि त्या भूमिका पुरुषाने आणि स्त्रीने समजून घेणं ही देवाची इच्छा आहे. आणि पौल त्याच्याबद्दलच बोलत आहे. आता करिंथ येथील मंडळीमध्ये काय चालू होतं आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे, की त्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या मंडळीमध्ये आज आहेत, त्या एक काळी वाईट कृत्य करणाऱ्या होत्या. त्या एक काळी त्या टेकडीवर जाऊन काहीतरी व्यर्थ बडबड करणाऱ्या होत्या आणि त्यांना नेहमी एका पुढारपणाची सवय लागली होती त्या ठिकाणी. आणि आता त्या मंडळीमध्ये आलेल्या आहेत आणि मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की तिथं मात्र त्यांना शांत बसवत नव्हतं. आणि जी भूमिका देवाने दिलेली आहे मंडळीमध्ये, त्या भूमिकेच्या वरचढ सर्व गोष्टी चालू होत्या. आणि म्हणूनच पौल त्याच्याबद्दल इथं बोलत आहे. आणि पौल इथं ज्यावेळेस स्त्रीने आपलं डोकं आच्छादावं म्हणतो, तर इथं तो कशाबद्दल बोलत आहे? तिच्या भूमिकेबद्दल तो सांगत आहे, की पौल पौल तो इथं कोणत्याही प्रकारे बहिणीला खालच्या दर्जाने किंवा भावाला पूर्ण वरच्या दर्जाकडे अशा प्रकारे तो करत नाही. तर देवाची जी रचना आहे, देवाची जी भूमिका आहे, ती पौल इथं स्पष्ट करत आहे. आणि ती म्हणजे काय, की मंडळीमध्ये
पुढारपण जे आहे ते नेहमी पुरुषाला देवाने दिलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की मंडळीमध्ये नक्कीच बहीण आणि भाऊ दोघेही कार्य करतात, परंतु दोघांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बदल पाहायला भेटतं. मंडळीचं मंडळीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी पुरुषाला देवाने दिलेली आहे आणि मंडळीमध्ये जी स्त्री आहे, जी बहीण आहे, तिला सुद्धा एक भूमिका दिलेली आहे. ते आपल्या लेकरांना, ती बहिणींमध्ये, महिला मंडळांमध्ये ती कार्य करू शकते. ती मंडळीच्या बाहेर आपल्याला पाहायला भेटतं की ती इवन इवन ती शिक्षण पण देऊ शकते. परंतु मंडळीबद्दल विचार करत असताना देव त्याबद्दल फारच गंभीर आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं त्याच्याबद्दलच इथं अनेक ठिकाणी बोललेलं आहे. इफिस 5:22 मध्ये जर आपण पाहिलं, तर इथं पाऊल जे बोलत आहे खास करून डोक्यावर घेणं, त्याचा अर्थ काय बरं? की जी भूमिका देवाने केलेली आहे, जी रचना केलेली आहे, ज्या जबाबदाऱ्या देवाने दिलेल्या आहेत, तो जो देव सर्वाधिकारी देव आहे, त्याच्या अधिकाराला आज्ञाधारक राहण्याची आपण नित्य तयारी ठेवली पाहिजे. आणि पौलाची इच्छा आहे की परमेश्वराने ती रचना केलेली आहे त्याप्रमाणे आपण राहावं आणि आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या. आणि मग कदाचित आपलं डोकं आच्छादनं किंवा न आच्छादनं याबद्दल पौल कोणत्याही प्रकारे आपला हट्ट धरत नाही. तर इथं मेन मुद्दा काय आहे, तो म्हणजे हाच आहे की अधीनता. अधीनता नाही का? कारण आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला माहित आहे की डोक्यावर घेतात नाही का? पण काही संस्कृतीमध्ये नाही घेतलं जात. पण मूळ मूळ समस्या कशाची आहे? आपल्या वृत्तीबद्दल आहे. आपल्या आपल्या वागणुकीबद्दल आहे आणि आपल्या आपल्या जीवनाबद्दल सांगितलेलं आहे नाही का? की काय आहे देवाला अधीन होणं त्याच्याबद्दल आहे. आणि भिडस्तपणाने विशेष करून तिमोथेच्या पत्रामध्ये त्याबद्दल बोललं गेलेलं आहे. तर मग भूमिका काय आहे त्याबद्दल तो बोलतो. कारण मंडळीबद्दल विचार करत असताना मंडळीमधील सहभागिता आणि मंडळीमधील कार्य, मंडळीमधील सेवेबद्दल विचार करत असताना देवाने पुरुषाला आणि स्त्रीला वेगवेगळ्या भूमिका दिलेल्या आहेत आणि त्यांना ज्या भूमिका दिलेल्या आहेत त्याच भूमिका त्यांनी पार पाडाव्यात देवाच्या अधीन राहून आणि देवाचा गौरव करावा मंडळीमध्ये. ही आपल्याला पाहायला भेटतं की देवाची इच्छा आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की पौल तिमथ्याच्या पत्रामध्ये सुद्धा तेच स्पष्ट करतो. त्याबद्दलच तो बोलतो नाही का? त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे पौल इथं हाताळतो तो म्हणजे काय? उपासनेबद्दलच. तर तो म्हणजे काय? प्रभुभोजन. आणि अ, आपल्याला पाहायला भेटतं की सुरुवातीपासून आपण पाहिलं की त्या मंडळीमध्ये एकतर फुटी पडायला लागल्या होत्या आणि अनेक स्वाभाविक वृत्तीचे लोक त्यामध्ये होते. जे उच नीच, श्रेष्ठता, कमीपणा ह्या गोष्टींमध्ये पडलेले होते. कोणी श्रीमंत, कोणी जास्त शिकलेला, कोणी ज्ञानी, नाही का, असे गट पडायला लागले होते. आणि मग ते लोक जे श्रीमंत, कोणी उच्च शिकलेला आणि मग आपल्याला पाहायला भेटतं जे बाहेरच्या जगामध्ये चालतं तेच मंडळीमध्ये आलेलं होतं. आणि मग प्रभुभोजन आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळी सर्व ते मंडळीतील लोक एकत्रित यायचे त्यावेळी ते गोरगरिबांकडे फार खालच्या नजरेने पाहिजे आणि ते त्यांच्याबद्दल विचारच करत नव्हते. आणि पॉल जो आहे तो आता इथे अ, अगदी त्याबद्दल स्पष्ट करतो की प्रभुभोजन काय आहे. आणि इथं तो अनेक गोष्टी ज्या आहेत, अनेक मुद्दे जे आहेत ते तो इथं हाताळत आहे. आता तो काय म्हणत आहे, आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते म्हणे. काय होतं माहितीये का? तेच घडत आहे बघा. कारण काय घडत होत तिथं? कारण प्रथम हे की तुम्ही मंडळी या नात्याने एकत्र जमता, तेव्हा तुमच्यात फुटी असतात म्हणे एक गोष्ट. हे मी ऐकतो म्हणे आणि ते काही अंशी खरे मानतो म्हणे. कारण काय सांगितलं वचन 9 मध्ये, कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस उतरलेले आहेत ते प्रकट व्हावेत म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत. यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभू भोजन करणे शक्य नसते म्हणे. कारण भोजन करते वेळी
प्रत्येक जण आपल्या घरचे जेवण दुसऱ्यापूर्वी जेवतो, मग मग एक भुकेला राहतो, तर एक मस्त होतो म्हणे. खाणेपिणे करण्यास पाऊल अगदी स्पष्ट रीतीने तिथे बोलतो त्यांना, फटकारतो म्हणे, की खाणेपिणे करण्यास आपल्याला आपापली घरं आहेत म्हणे, नाही का? आणि म्हणून किंवा तुम्ही देवाच्या मंडळी धिक्कारून त्यांच्या जवळ जे काही ज्यांच्या जवळ काही नाही त्यांना तुम्ही लाजवता काय म्हणे. मी तुम्हाला काय म्हणू, याविषयी मी तुमची वाहवा करू काय? मी तुमची वाहवा करत नाही. तर जे त्या मंडळीमध्ये चालू होतं, आपल्याला पाहायला भेटतं की खऱ्या रीतीने प्रभोजनाचा जो अर्थ आहे ते गमावून बसले होते. आणि त्यामध्ये एकतर फुटी पडल्या होत्या, त्यांच्यामध्ये पक्षभेद होते. आणि जे 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 श्रीमंत, जे ज्ञानी समजणारे, जे जे कट्टर होते, ते इतरांना खाली लेखायचे आणि इतरांसाठी ते थांबत नसायचे आणि इतरांसोबत ते सहभागिता ठेवत नसायचे. आणि म्हणून पॉल अगदी स्पष्ट रीतीने काही महत्वाचे मुद्दे इथं मांडत आहे. सगळ्यात अगोदर प्रभू भोजन हे कशासाठी आहे, कशाबद्दल ते आपल्याला आठवण करून देतं, तर वचन 17 ते 22 आपल्याला आठवण करून देतं. ती एक सहभागिता आहे विश्वासणाऱ्यांची. आणि त्या सहभागितेसाठी ख्रिस्ताने आपल्याला बोलवलेलं आहे. आणि त्या सहभागितेमध्ये विश्वासणाऱ्या नात्याने आपण नित्य सहभागी होणं गरजेचं आहे. प्रत्येकाने सहभागी होणं गरजेचं आहे. ज्या सहभागितेमध्ये उच्च नीच, श्रीमंत गरीब, गुलाम आणि स्वतंत्र, स्त्री आणि पुरुष असा कोणत्याही प्रकारचा भेद नसावा. तर प्रभोजनाबद्दल बोलत असताना पहिला मुद्दा तो स्पष्ट करतो की प्रभोजन म्हणजे ख्रिस्ताची सहभागिता, तिचा आनंद घेणं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा तो हाताळत आहे, तो म्हणजे काय, की प्रभुभोजन हे काय आहे, कशाचं तरी स्मरण करणं आहे. कशाचं स्मरण करणं आहे, तर वचन 23 ते 25 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं की प्रभुभोजन म्हणजे काय आहे. तर प्रभुभोजन म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं की असा विधी आहे जिथं मंडळी जे आहे आपल्या एक चित्ताने, एक विचाराने, एक विश्वासाने आपल्या तारणाऱ्या प्रभूचं स्मरण करते. आणि म्हणूनच पॉल त्याच्याबद्दल बोलत आहे. वचन 23 ते 25 मध्ये तो म्हणतो, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे, की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडले आहे, माझ्या स्मरणार्थ करा. कुणाचं स्मरण आपण करतो? ही सहभागिता कुणाची आहे? ख्रिस्ताच्या सहभागितेत आपण येतो. ख्रिस्ताचं स्मरण करतो. कशाबद्दल स्मरण करतो? की तो आमच्यासाठी या भूतलावर आला, तो आमच्यासाठी मरण पावला, तो आमच्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे, तो आमच्यासाठी स्वर्गात गेलेला आहे, पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तो पुन्हा आमच्यासाठी येणार. त्या गौरवी ख्रिस्ताचं आपण स्मरण करतो. आपली दयनीय अवस्था आपण स्मरण करतो. आपली अवस्था आपण आठवितो. प्रभुभोजन काय आहे? प्रभुभोजन एक घोषणा सुद्धा आहे. वचन 26 पहा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. काय तुम्ही घोषणा करत आहात? प्रभू भोजन ही ख्रिस्ताची घोषणा सुद्धा आहे. कारण तुम्ही त्या विधीद्वारे आणि त्या कृतीद्वारे हे घोषित करत आहात की तो आमचा प्रभू आहे, तो आमच्यासाठी आला, आमच्यासाठी जगला, तो मरण पावला आमच्यासाठी आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झालेला आहे आणि तो स्वर्गात सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे आणि तो आमचा प्रभू पुन्हा येणार आहे. पुढे आणखी महत्वाचा मुद्दा हा प्रभोजनाबद्दल पॉल हाताळतो आणि तो म्हणजे काय, अयोग्य रीतीनं घेणं. अयोग्य रीतीने या विधीमध्ये कोणी सहभागी होऊ नये. करिंदेतील मंडळी अयोग्य रीतीने, त्यातील अनेक लोक या विधीमध्ये सहभागी होत होते आणि त्याचा परिणाम त्या मंडळीला भोगावा लागला. काय परिणाम झाला माहिती तुम्हाला? वचन 30 आपल्याला सांगतं, तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. ह्याचे कारण हेच, अयोग्य रीतीने
या विधीत सहभागी होणं किती भयंकर आहे. बरेच निद्रेत, बरेच मृत्युमुखी पडले, कारण ते अयोग्य रीतीने या विधीत सहभागी झाले. अयोग्य रीतीने म्हणजे कोणत्या अर्थाने पॉल इथं बोलत आहे? तर अयोग्य रीतीने म्हणजे काय? तर वचन 29 स्पष्ट करतं. अयोग्य रीतीने म्हणजे काय? कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. तर अयोग्य रीतीने म्हणजे काय? की जर ख्रिस्ताची मला ओळखच नाही, ख्रिस्ताने केलेलं जे परिपूर्ण कार्य आहे त्याच्याबद्दल मला कोणत्याही प्रकारची जाणीव नाहीये, ख्रिस्ताबद्दल माझ्या हृदयात कोणत्याही प्रकारचं स्थान नाही, मी ख्रिस्ताला ओळखत नाही, मी ख्रिस्ताला जाणत नाही, मी फक्त ख्रिस्ताबद्दल ऐकत आलेलो आहे आणि माझ्या हृदयात त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं स्थान नाही, आणि तरी मी बाह्य रीतीने कोणीतरी मला पाण्यात बुडवलं आणि वरती काढलं, त्या आधारे मंडळीमध्ये एकत्रित येतो आणि मी याच्यामध्ये भाग घेतोय, तर हे अयोग्य रीतीने आहे. दुसरी गोष्ट, ख्रिस्ताच्या शरीराचं मर्म म्हणजे काय? ख्रिस्ताचे शरीर काय आहे? मंडळी. म्हणजे इथून पौलाला काय बोलायचं माहितीये का? शरीराचं मर्म म्हणजे काय? तुम्हाला त्या मंडळीबद्दल, ख्रिस्ताच्या मंडळीबद्दल योग्य ती जाण असणं गरजेचं आहे. म्हणूनच तो अगोदर जो मुद्दा हाताळत आहे ना, तोच मुद्दा इथं एका शब्दातून स्पष्ट होत आहे. कारण ते जे लोक होते ते काय करत होते? ते एकत्रित यायचे आणि ते पक्षपातीपणा करायचे. ते गरिबांसोबत गैरवर्तन करत होते. ते जे श्रीमंत लोक, ते जे ज्ञानी लोक, ते आपला गट करून ते एकत्रित यायचे आणि ते जेवण करायचे आणि निघून जायचे. त्यांना खऱ्या रीतीने ख्रिस्ताच्या शरीराचं मर्मच कळालेलं नाही. ख्रिस्ताच्या शरीराचं मर्म काय आहे? तर वरती आपल्याला पाहायला भेटतं की तो ख्रिस्त त्या शरीराचा मस्तक आहे. ख्रिस्ताच्या शरीराचं मर्म काय आहे? ते आपल्याला इथं शिकायला भेटतं की मंडळीबद्दल योग्य समज असणं, ख्रिस्ताच्या मंडळीबद्दल योग्य ते ते ज्ञान आणि योग्य ती ओळख असणं. मंडळीबद्दल आपण गंभीर असायला पाहिजे. त्याबद्दल तो बोलतो. मग या विधीमध्ये सहभागी होण्याची पद्धत काय आहे? वचन 27-28 आत्मपरीक्षण करावं म्हटलेलं आहे. पण आपल्या हृदयात झुकून पाहतो आणि आपण विचार करतो आपल्या तारणाऱ्या प्रभूचा. आपण आपल्या अपराधांबद्दल देवाकडे क्षमा मागतो. आपण त्या गौरवी ख्रिस्ताकडे पाहतो. त्याने केलेल्या परिपूर्ण कार्याकडे पाहतो. मंडळी संतगणातील सहभागिता, त्या सहभागितेचा आनंद आपण घेतो. त्या वचनातील ती मर्मता आपण समजून घेतो. आपल्या हृदयाकडे आपण झोकून पाहतो. त्यावर आपण मनन करतो नाही का? त्याबद्दल आपल्या इथं शिकायला भेटत आहे. गर्विष्ठपणा आणि आध्यात्मिक श्रेष्ठता नाही का, ह्या वृत्तीमुळे काय झालं की त्या मंडळीमध्ये दुफळी निर्माण झालेली होती. खटले चालू होते. मूर्तींना अर्पण केलेल्या माणसांबाबत वाद निर्माण झालेले होते आणि त्यामुळे विश्वासणारे देखील त्या उपासनेमध्ये एकमेकांचा आदर करत नव्हते. ते अनादर करायला लागले होते. आणि मग या सर्वावर उपाय काय होता? तर या सर्वांवर उपाय एकच होता. तो म्हणजे काय? एकमेकांबद्दलचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. शरीराचं मर्म आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं अध्याय 12 वचन 1 ते अध्याय 14 वचन 40 मध्ये पौलाने आध्यात्मिक कृपादानांबद्दल, ह्या उपासनेबद्दल बोलल्यानंतर आता आध्यात्मिक कृपादानांबद्दल पौल पुढे बोलत आहे. अध्याय 12 मध्ये पौलाने सांगितलं की कृपादान पवित्र आत्म्याने विश्वासणाऱ्यांना स्वतःचा दर्जा वाढवण्यासाठी किंवा नीतिमानांना एक पारितोषिक म्हणून दिलेलं नाही. सगळ्यात अगोदर आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपण कृपादान कृपादान म्हणतो नाही का? पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे. जर आपण बारकाईने अध्याय 12 जर वाचलं तर तिथं ते स्पष्ट केलेलं आहे. आपल्या स्वतःच्या
दर्जा वाढवण्यासाठी किंवा नीतिमानांना एक पारितोषिक म्हणून ते दिलेलं नाही, तर मंडळीच्या उन्नतीसाठी ते दिलेले आहे. आणि मग अध्याय 13 मध्ये पाऊल जो आहे तो प्रेमाचा धडा तिथं देत आहे. याला प्रेमाचा अध्याय म्हटलेला आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटते इथं पाऊल स्पष्ट करत आहे की सर्व आध्यात्मिक दानांचा उपयोग जर आपण प्रेमाने केला इतरांसाठी, तर आपल्याला पाहायला भेटतं की ते व्यर्थ राहणार नाही. परंतु प्रीतीविना जर आपण त्याचा उपयोग करू, तर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की सर्व काही काय होईल, व्यर्थ असं होणार आहे. तर याबद्दल आपण विशेष करून अध्याय 12 ते अध्याय 16 जे आहे, मला असं वाटतं बारकाईने आपण पुढच्या भागात पाहूया. त्यावर आपण विचार करूया, कारण यावर अनेक दिवसापासून प्रश्न आहेत. तर आपण पुढच्या आठवडी हाताळूया. इथे आपण थांबणार आहोत. अ, प्रभूच्या हाती पडू आणि त्याला विनंती करू, प्रभू आम्हाला तू अ, ही वचनं, ही जी सत्य आहे, ही सर्व समजण्यासाठी तुझी कृपा लाभू दे आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. व प्रार्थना करणार आहोत देवाच्या हाती आपण पुढे